रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृक्श्राव्य दिवाळी अंक 224. माझं नाव अस्मिता महाजन. लघुकथा, कथापूर्ती, कथाबीज 2. अडाणी छे छे, आनंदिता कल्याणी. किती अडाणी आहेस तू सुमन. इतर बायका बघ कशा स्मार्ट असतात. खरं तर माधवनं हे गमतीत म्हटलं होतं, पण सुमनला ते बोलणं मनाला लागलं. तशी ती टापटीप होती, कामही टापटीप होतं, पण तिचं शिक्षण माधववर प्रभाव पाडू शकत नसल्यानं तिचा आत्मविश्वास हरवत चालला होता. माधवच्या प्रत्येक बोलण्यातनं आपण त्याला नको आहोत अशी तिची समजूत होऊ लागली होती. पदरी मूल नसतं तर बरं झालं असतं. नकळत तिची नजर रांगणाऱ्या पियूकडे गेली. तितक्यात तिच्या आईचा फोन आला. हो आई, हो, लगेच जाते मी, असं म्हणत ती पियूला घेऊन बाहेर पडली. माधव ऑफिसमधनं आला तेव्हा घराला कुलूप होतं. तो तिला फोन लावणार तेवढ्यात सुमन आणि पियू आल्याच. कुठे होतीस, माधवनं विचारलं. सुमननं माधवकडे बघून स्मित केलं आणि कामाला लागली. खूप दिवसांनी आज सुमन आणि पियू आनंदी दिसत होत्या. काही दिवस असेच गेले. एक दिवस माधव घरी आला तेव्हा घराला कुलूप होतं. त्यानं सुमनला फोन लावला, पण तिनं उचलला नाही. मग त्यानं तिचं लोकेशन बघितलं. मुकुंदनगर. कुणाकडे गेली ही? तिथं कोण राहतं आपलं? त्यानं मनाशीच विचार केला. आता त्याला राहावे ना. तो लोकेशनच्या दिशेने निघाला. मुकुंदनगर मधल्या सुयश बंगल्यात सुमन असल्याचं दिसत होतं. तो आत गेला. बंगल्याच्या व्हरंड्याच्या ग्रिलमधनं त्याला आतलं दिसत होतं. ऐकूही येत होतं. आत एक आजी आजोबा होते. सुमन आणि पियू पण होते. सुमन, माझं मोठं काम केलंस बघ तू आज. काल रात्री सिम कार्ड खराब झालं आणि आज तू लगेचच बदलून आणलंस बघ. अगं, जगाशी संपर्कच तुटला होता बघ आमचा, आजी सुमनला म्हणत होत्या. तोर काय, आज बँकेतनं पैसे काढून आणलेस? आता उद्या ATM ला जाऊन माझ्या कार्डचा पिन सेट करून आण तेवढा, आजोबा सुमनला म्हणाले. होय आजोबा. आजी, मला आता निघालं पाहिजे. अरे बापरे, माधव घरी आला असेल. हो हो हो, जाशील ग थोड्या वेळानं. आमची गोष्ट अजून पूर्ण नाही झाली, हो की नाही ग पियू, आजी म्हणाल्या. नाही आजी, माधव घरी वाट पाहत असेल, सुमन म्हणाली. घरी कुठे? हे काय, इथंच आहेत माधवराव. या 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 जावई बापू, घरात या. बाहेर का उभे आहात? फटीत न पाहिलं मी तुम्हाला, आजोबा म्हणाले. मला ओळखतं तुम्ही? माधव अडखळला. तर तुमचे फोटो पाहिलेत ना मी फेसबुकवर. पण सुमन, तुझी आणि यांची ओळख? माधवनं विचारलं. अहो, ही सुमन माझ्या मैत्रिणीची नात. मी बोलवून घेतलं हो तिला. अहो, आम्ही दोघंही गेल्याच महिन्यात मुंबईहून इथं आलो. बरं, दोघंही आम्ही अपंग. तसं आमचं करायला ताराबाई आहे, पण आमची आर्थिक बाजू सांभाळायला आम्हाला कुणीतरी विश्वासू हवं होतं. सुमनच्या आईनं तिचं नाव सुचवलं. मग काय, आम्हाला आनंदच झाला. आणि वर हा गोड गोड बोनसही मिळाला, हो की नाही ग पियू, आजींनी एका दमात माहिती पुरवली. तुम्हाला सांगतो जावई बापू, आमचं आयुष्य एकदम आनंदी झालं या दोघींमुळे, आजोबा म्हणाले. नकळत माधवच्या कानात त्याचेच शब्द घुमले. किती अडाणी आहेस तू सुमन. माधव दचकला, खजील झाला. तुम्हाला सांगतो जावई बापू, अहो, ही आहे आमची आनंदिता कल्याणी. बरं का. समाप्त.